दुचाकीला कट मारल्याने झाला वाद। दारुड्या कार चालकाने एकाच कुटुंबातील चौघांना चिरडले। लातूरमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची घटना समोर आली आहे। दारू पिऊन पाठलाग करत कारने दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झालेत। लातूर सोलापूर महामार्गावर हा भीषण अपघात झाला। या अपघात प्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून लातूर पोलिसांकडून तपास सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार लातूर सोलापूर महामार्गाच्या भुतोडा पेठ या ठिकाणी कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील या मायलेकींचा मृत्यू झाला तर त्या महिलेचा पती आणि छोटा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत। अपघातातील कार चालक हा दारू पिऊन वाहन चालवत होता। अपघातातील दुचाकीला कारने कट मारला। यावेळी दुचाकीवरून जाणाऱ्या सादिक शेख यांनी विचारपूस केली असता कारमधील 5 जणांसोबत सुरुवातीला बाचाबाची झाली। दरम्यान दुचाकीस्वार या ठिकाणाहून लातूरच्या दिशेने निघाला। दुचाकी पुढे गेल्यानंतर पाठीमागून कारने पाठलाग करत दुचाकीवरून जाणाऱ्या या कुटुंबाला धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की इकरा सादिक शेख आणि नादिया शेख या मायलेकींचा जागीच मृत्यू झाला तर सादिक आणि त्यांचा मुलगा आहद शेख हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत। त्यांच्यावर लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर या प्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून लातूरच्या औसा पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। क्षुल्लक गोष्टीवरून झालेल्या वादातून हा अपघात झाला आणि दोघांना आपले प्राण गमवावे लागले। या अपघातामुळे खळबळ उडाली आहे।